देशात रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या संधी वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांनी 15व्या रोजगार मेळाव्यात दिली ग्वाही. पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातील 51,000हून जास्त नवनियुक्तांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्तीपत्र केली प्रदान. कोणत्याही देशाची प्रगती आणि यशाचा पाया त्या देशाच्या युवा वर्गावर अवलंबून असतो, पंतप्रधानांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. मुंबईत होणाऱ्या वेव्ज शिखर परिषदेत युवा वर्गाचा महत्त्वाचा सहभाग असून या शिखर परिषदेमुळे जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताचं स्थान भक्कम होणार असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. कार्यप्रवण लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारतातली रोजगार वाढ वेगानं होत असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात नमूद. सिंधू पाणी कराराला दिलेली स्थगिती न्यायसंगत आणि राष्ट्रहिताची असल्याचं सांगत पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी न देण्याचा जलशक्ती मंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार. अमेरिका, इस्रायल, स्पेनच्या दूतावासातील राजदूतांना भारतानं दिली पहलगाम हल्ल्याची माहिती. दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत या देशांनी भारताला दिली पाठबळाची ग्वाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं केला तीव्र शब्दात निषेध. पहलगाम हल्ल्यातल्या संशयित दहशतवाद्यांची आणखी 3 घरं सुरक्षा दलांनी केली उद्ध्वस्त. भारत पाक सीमेवर अमृतसरजवळ साहोवाल इथं BSF आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक जप्त. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचं असलेल्या स्क्रॅमजेट इंजिनाची 1000 सेकंदांपर्यंत जमिनीवरील चाचणी यशस्वी. आणि व्हॅटिकन सिटी इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर आज रोममध्ये होणार अंत्यसंस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित. आज राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी भक्ती